प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस सिलेंडर टाकी असणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. होय, सर्व एलपीजी ग्राहक आणि पंतप्रधान उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी आता मोफत, सोपे आणि सोयीस्कर आहे. होय, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून तुमच्या घरच्या आरामात काही मिनिटात ते पूर्ण करू शकता. अधिक माहितीसाठी आणि बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी pmuy.gov.in ला भेट देऊ शकता. तर अधिक माहितीसाठी आपण सविस्तर हा व्हिडिओ पाहूया. तर कसे करायचे, या लिंकला तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे. तर तुमच्या तेल विपणन कंपनीचं ॲप आणि आधार फेस आरडी ॲप हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागणार आहे. कंपनी ॲपमध्ये दिलेल्या सूचनांचं पालन करून आधार फेस आरडी ॲपद्वारे तुमचा चेहरा स्कॅन करून या ठिकाणी ऑथेंटिकेशन म्हणजे ई-केवायसी पूर्ण करू शकता. आता याचा फायदा काय होणार आहे लाभार्थ्यांना ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये हा असा पेज या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की कंप्लीटेड युअर सेल्फ फेस बेस्ड बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन ई-केवायसी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन. तर आधार फेस आरडी ॲपसह तेल कंपनीचे मोबाईल या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण ई-केवायसी तुम्ही पूर्ण करू शकता. आता तुमची भारत गॅस असेल किंवा दुसरी कुठली कंपनी असेल त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला असेल. तर आधार फेस आरडी जो आहे ॲप तो तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. म्हणजे आता तुमचं भारत गॅस असेल तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनच्या मार्फत तुम्हाला ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. तर या ठिकाणी सॅम्पलसाठी 1, 2, 3 कंपन्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि आधार फेस आरडी ॲप जो आहे तो कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे. तर याचा फायदा आता नेमकं काय होणार आहे, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवा, 8व्या आणि 9व्या रिफिलवर 300 रुपयाच्या लक्षित अनुदानासाठी दर आर्थिक वर्षात बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी अनिवार्य आहे. बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण ई-केवायसी पूर्ण न झाल्यास लक्षित अनुदान 7व्या रिफिलपर्यंत खंडित केले जाणार नाही आणि 7व्या रिफिलनंतर लक्षित अनुदान थांबवले जाईल आणि आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच उपलब्ध होईल. बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण ई-केवायसी पूर्ण न झाल्यास कोणत्याही एलपीजीचा ग्राहकाचा उज्ज्वला आणि उज्ज्वला योजनेचा लाभार्थी नसलेल्या रिफिल पुरवठा खंडित होणार नाही. ज्या पीएमयूवाय सदस्यांनी आर्थिक वर्षात एकदा बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे त्यांना त्या आर्थिक वर्षात पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता या ठिकाणी लागणार नाही. तर अशा प्रकारे उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.